ठीक आहे. आज आपण शिकणार आहोत विरामचिन्हे. विरामचिन्ह नेमके काय असतं? तर विरामचिन्हे म्हणजे एखादा उतारा किंवा वाक्य वाचताना कुठे आणि किती थांबावे याची व्याख्या आपण अशी करू शकतो. जसं एखादा उतारा किंवा वाक्य वाचताना कुठे आणि किती थांबावे यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात, त्यांना आपण विरामचिन्हे म्हणतो. विरामचिन्हे जे असतात, विराम म्हणजे मराठीमध्ये सोप्या भाषेत विश्रांती. ठीक आहे, विश्रांती. एक मिनिट. विश्रांती. तर एखादा उतारा किंवा वाक्य वाचताना कुठे आणि किती थांबावे यासाठी विशिष्ट प्रकारच्या खुणा केलेल्या असतात, त्यांना विरामचिन्ह म्हणतात. आता आपण जेव्हा एखादं वाक्य वाचतो, एखादा लेख वाचतो, उतारा वाचतो, त्यावेळेला काही चिन्हे असतात. आता त्या चिन्हांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. अशी ही विरामचिन्हे एकूण 5 असतात. ठीक आहे, एकूण 5 असतात. तर पहिल्यांदा येतं पूर्णविराम. ठीक आहे, पूर्णविराम. एक मिनिट, हे इरेज करतो मी. ओके, पहिल्यांदा येतं पूर्णविराम. आता पूर्णविराम बघा, याची व्याख्या खूप सोपी आहे. वाक्य पूर्ण झालं हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. ठीक आहे, वाक्य पूर्ण झाले हे आपल्याला समजण्यासाठी हे बघा, पूर्णविरामाचं हे चिन्ह आहे. हे बघा, पूर्णविराम, फुल स्टॉप. ठीक आहे, वाक्य पूर्ण झालं हे समजण्यासाठी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. आता उदाहरणार्थ, रमेश पुण्याला गेला, फुल स्टॉप आला, पूर्णविराम आला. ठीक आहे, वाक्य जेव्हा पूर्ण होतात त्यावेळेला एक चिन्ह दिलं जातं, त्याला आपण पूर्णविराम म्हणतो. आता काही वेळा काय होतं की जे काही अशी वाक्य अशी काही शब्द असतात जे मोठे असतात, तर आपण ते एखाद्या लग्न समारंभाची पत्रिका असू द्या किंवा आमंत्रण पत्रिका असते, त्याच्या वेळेला ना व्ही असा उल्लेख केलेला असतो. तर या व्हीचा अर्थ असा असतो विनंती विशेष. एखादा एक विनंती विशेष म्हणजे एक असा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला आवर्जून हे व्ही असं उद्देशलेलं असतं. तसंच श्री असल्यावरती श्रीमान. ठीक आहे, डॉला डॉक्टर. ॲडव्होकेटला आपण काय करतो, ॲड लिहितो, कारण ही त्याची एक सेकंड. ओके, सॉरी. हॅलो हॅलो. ओके, तर ॲडव्होकेट ही त्याची पदवी आहे. ठीक आहे, ॲडव्होकेट ही त्या व्यक्तीची पदवी आहे. तर त्यावेळेला आपण काय करतो, ॲडव्होकेट हे पूर्ण लिहित नाही, फक्त ॲड करतो, फक्त ॲड लिहितो. ठीक आहे, एक मिनिट, सॉरी. तर आपण काय करतो, फक्त ॲड लिहितो. त्याच्यामुळे ॲडव्होकेटच्या ही त्याची पदवी आहे, त्याच्या पुढे फक्त त्याच्या अगोदर ॲड लिहितो आणि त्या व्यक्तीचं नाव लिहिलं जातं. तर हा पूर्णविराम म्हणजे वाक्य पूर्ण झालं असं नाही आहे, तर ती संक्षिप्त रूपात आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता दुसरं येतं अर्धविराम. ठीक आहे, अर्धविराम. ठीक आहे,
चिन्ह आहे अर्धविराम. अर्धविराम बघा, हे चिन्ह बघा कसं केलेलं आहे, असं आणि असं. ठीक आहे. आता याची व्याख्या बघा. दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी आणि हॅलो हॅलो हां. तर अर्धविराम म्हणजे दोन छोटी वाक्य जोडण्यासाठी किंवा